इंद्रायणीचं पसायदान, दिनांक 20 नोव्हेंबर. अण्णा आणि नाना. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक अमेया संतोष मुळावकर. माझ्या लहानपणची एक गोष्ट मोठी मजेदार, अगदी लहानपणापेक्षाही मजेदार. आमच्या लहानपणी हॉटेल ही गोष्ट लहान मुलांनी दुरूनच बघण्यासाठी असे. लहान मुलं हॉटेलात आली की हॉटेलवाल्याच्याही कपाळावर आठी उमटत असे. हॉटेलसमोरचे पानपट्टीवाले सुद्धा शाळेतल्या मुलांना पानपट्टीसमोर उभे राहू देत नसत. आमच्या लहानपणी गावच्या स्टँडवर दुरून दिसणारी 2 हॉटेलं होती. त्यातलं एक हॉटेल होतं अण्णाचं आणि दुसरं नानाचं. खरंच, शपथ, अण्णांच्या हॉटेलात चहा खूप चांगला मिळायचा, त्यामुळे तिथं गर्दी असायची. नानांना स्वच्छता अधिक प्रिय, त्यामुळं त्यांच्या हॉटेलात गर्दी नसायची. हा अनुभव दूरचाच. हॉटेलातली गर्दी अधिक वाढावी म्हणून अण्णांनी ग्रामोफोन घेतला. त्यांच्या हॉटेलातली गर्दी वाढली, पण नाना मोठे वस्ताद होते. त्यांनी त्या हॉटेलच्या दर्शनी भागात पाटी लावली. ग्रामोफोन इथे बसून चांगला ऐकू येतो, हे आमचे दूरचे अवांतर वाचन. त्या पाटीचा परिणाम व्हायचा तोच झाला. अण्णांच्या हॉटेलातला ग्रामोफोन लोक नानांच्या हॉटेलात बसून ऐकू लागले. पण ग्रामोफोन ऐकून झाला की अण्णांच्या हॉटेलात जाऊन चहा प्यायचे. त्यामुळे 3 गोष्टी घडल्या. एक म्हणजे नानांच्या हॉटेलातली स्वच्छता अबाधित राहिली. दुसरी म्हणजे अण्णांच्या हॉटेलातल्या भट्टीवर चहा अधिक उकळत राहिला. आणि तिसरी म्हणजे ग्रामोफोनवर सुंदर सुंदर गाणी वाजत राहिली. ही आमची ऐकीव बातमी. पण आपल्या हॉटेलात भट्टीवर चहा अधिक उकळतो म्हणून अण्णांना कधी आनंदाच्या अधिक उकळ्या फुटल्या नाहीत. नानाही त्यांच्या हॉटेलातल्या स्वच्छतेत अधिक प्रसन्न राहिले. आपल्या हॉटेलात लोक ग्रामोफोन ऐकण्यासाठी येतात, ह्या सुसंस्कृत आनंदात नाना रमले. कारण अण्णा आणि नाना ह्यांच्या मैत्रीची भट्टी अण्णांच्या चहा इतकी आणि नानांच्या स्वच्छते इतकी झकास जमलेली होती. व दोघांमधून भट्टीमधला विस्तव मनमोकळेपणानं जात होता. ह्या 3 गोष्टींच्या जोडीला एक चौथी गोष्ट घडत होती. ती म्हणजे विज्ञानाने हॉटेलवाल्यांना उपयोगी पडतील असे शोध का लावावेत, अशी सुसंस्कृत जिज्ञासा आमच्या मनात निर्माण व्हायची. तो काळ सुसंस्कृत असल्यामुळं लेकरांच्या जिज्ञासाही सुसंस्कृत असायच्या. ज्या जिज्ञासेचं समाधान पुढे झालं ते असं. ह्या ग्रामोफोनचा शोध एडिसननं 20 नोव्हेंबर 1887ला लावला. विज्ञानाचे शोध केवळ हॉटेलवाल्यांसाठीच नव्हे तर सगळ्यांच्या सुखसोयींसाठी असावे, ह्यावर एडिसनचा भर होता.